फेब्रुवारी 1989 या दिवशी या चंडेश्वरी मातेच्या पदरात मी आलो आणि या सर्व ग्रामस्थांच्या सहवासात मी कसा रुजलो, माझी रुजवणूक कशी झाली हे मलाच कळलं नाही. कारण आमच्या गावात फेब्रुवारी महिना असतो आणि त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आमच्या गावामध्ये मोठा उत्सव असतो 7 दिवसाचा आणि तो 5वा दिवस होता आमचा कार्यक्रमाचा. तरी सुद्धा मी या दिवशी सेवेला सुरुवात केली आणि या पेंढरी प्रति पंढरपूर मध्ये मी आलो. मला या ठिकाणी आमच्या विठ्ठल रुक्माईने या ठिकाणी पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्माईचं दर्शन घडवलं आणि सेवा करण्याचं एक भाग्य मला मिळालं. प्रत्येकाचे आई वडील हे आपल्या मुलाला घडवत असतात. त्याप्रमाणे माझ्या आई वडिलांनी सुद्धा घोर कष्ट करून तपस्या करून मला घडवलं. परिस्थिती आमची फार बिकट होती, पण त्या परिस्थितीची आपण जाणीव ठेवायला पाहिजे. ही परिस्थिती 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 असं नुसतं उगाळत राहायचं नाही. चंदन नाही ते, कारण चंदनाला जर आपण उगाळलं तर त्याचा सुगंध असं म्हणतात दरवळतो. परिस्थितीला आपण उंडाळून हे करून चालत नाही. ठीक आहे, जाणीव असायला पाहिजे. पाय आपले पृथ्वीवर असायला पाहिजे. ज्या पृथ्वीवर आपण राहतो त्या पृथ्वीवर आपणाला ज्या मातीने आपल्याला सामावून घेतलं त्या मातीतच आपण राहायला पाहिजे. ज्यावेळी आपण त्याच्याशी एकनिष्ठ होतो, निष्ठेने राहतो, त्यावेळीच आपण आपला विजय संपादन करतो. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व माझे या गावातील गावकर मंडळी, या गावचे प्रथम नागरिक आणि माझे विद्यार्थी, शिक्षक बंधू आणि भगिनी, तसेच माझे लाडके सर्व विद्यार्थी, मी सेवेची 36 वर्षे 11 महिने आणि 14 दिवस. मला वाटत नाही की मी आज निवृत्त कोण होतच नाही. हो, मी निवृत्त काही झालेलो नाही आणि निवृत्त होणार नाही. कारण ज्यावेळी आपण वसा घेतो तो वसा आपण दीर्घकाळपणे टिकवून तो आपण सांभाळत असतो. दुसऱ्याकडे देणे हे बरोबर आहे, कर्तव्य आहे. पण जरी कर्तव्य असलं, हक्कापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं हे आपल्याला माहित आहे, ही आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे. तरी सुद्धा जेवढा हक्क आहे तेवढं कर्तव्य सुद्धा आहे. कर्तव्य आहे तेवढा हक्क सुद्धा आहे. मित्रांनो, असं नाही मला वाटत की हा जो कार्यक्रम आहे तो अतुलनीय, जो कधी घडलेला नाही असा आहे. कारण ज्या गावामध्ये आपण सुरुवात करतो तो गाव कधी किंवा ती शाळा कधी त्या व्यक्तीचा सत्कार करत नाही. त्या गावात कधी त्या सेवापूर्तीचा उदो होत नाही. लक्षात आलं? सर म्हणाले खरोखरच खरं आहे ते. कारण आता मी ज्यावेळी 5-6 गाव माझे झाले, त्या 6 गावामध्ये कुठे अजून सत्कार झाला नाही किंवा मी गेलो नाही. पण पेंढरीमध्ये काय येत होतो? कारण वेगळं असेल. कारण ज्या मातीने मला घडवलं, ज्या मातीत मी मिसळलो, जी माझी कर्तव्य भूमी आहे, त्या कर्तव्य भूमीमध्ये मी 6 महिन्यांनी येतो. हा वर्षाचा जो कालावधी आहे त्या वर्षात मध्ये मी आलो नाही. कारण आपणा सर्वांच्या आशीर्वादाने मी पुनश्च इथे आलो. कारण मी वरती हात लावून आलेलो आहे. कारण मी 11 दिवस आयसीयू मध्ये होतो. 8 दिवस माझ्या फुफ्फुसातलं रक्त जात होतं पायीपोटी.
म्हणजे 4 दिवस तर डॉक्टरांनी सांगितलं काही खरं नाही. आणि घरात सुद्धा आमच्या मॅडमने सांगितलं, कोणालाच सांगितलं नव्हतं, घराकडे नाही किंवा सासरवाडीला सुद्धा नाही कोणी. त्यांनी एकट्याने ही जबाबदारी घेतली आणि त्यांनी 4 दिवस सदैव त्यांनी माझ्या शुश्रूषेसाठी, आता कर्तव्य बरोबर मगाशी म्हटलं मी, हक्क आणि कर्तव्य सगळं आहे बरोबर आहे, नाण्याच्या 2 बाजू आहेत बरोबर ना, तरी सुद्धा कळवणं फार महत्वाचं आहे. पण त्यांनी नाही. कारण काय? कारण जर आपण अशा प्रसंगात जर घरी कळवलं किंवा दुसऱ्यांना कळवलं, प्रत्येकाचे विचार वेगळे असतात, मांडतात, आणि जर आपण त्यांच्या विचारांना बगल दिली किंवा आपण जर ऐकलं नाही तर आपल्यावर काहीतरी नाराजी व्यक्त होते किंवा आपल्याला त्या कामी जबाबदार धरलं जातं. पण तसं त्यांनी केलं नाही. फक्त वरपरकर डॉक्टर आणि त्या बस त्यांनी सांगितलं आणि लगेच मला त्यांनी 10च्या पूर्वी मला कुडाळला पोहोचलो आम्ही. मला काही माहित नव्हतं आणि म्हणून मी सांगतो की ही सगळी जी कृपा आहे ती या मातीची आहे, मातीची. जो मातीला विसरतो ना तो कधीच यशस्वी होत नाही, लक्षात ठेवा. जो मातीला विसरतो ना तो कधीच यशस्वी होत नाही, लक्षात ठेवा. जर जीवनात आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर आपण आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहिलाच पाहिजे. आपल्या कर्तव्यात आपण कसूर करता नाही, कसूर होते, मी नाही असं म्हणत नाही, कसूर होते, पण ती झालेली कसूर आपण प्रामाणिकपणे मान्य करायला पाहिजे. ज्यावेळी आपण मान्य करतो आणि आपले विचार, आपल्या ज्या काही गोष्टी असतात त्या आपण मांडतो. आता सांगितलं तिने की मुलं जर मला काठी आणून देत होत्या, असं नाही, मुलंच आणून देत होत्या आणि त्या काट्या बनवून दिनेशला माहित लक्षात आलं. आणि तेव्हाची परिस्थिती फार वेगळी होती. त्या भावना जर आपण आता ऐकल्या ना तर आपण ऐकू शकत नाही. म्हणजे ऐकू शकतो तुम्ही, म्हणजे इतकं तुम्हाला वाईट वाटेल ना की त्यावेळची जी परिस्थिती होती ती संजू काकांनाच माहित आहे. लक्षात, त्यांनी जरी त्यांचा सहवास जरी कमी असला तरी त्यांना माहित आहे, कारण त्यांच्या घराकडूनच आम्ही रोज जायचो. लक्षात आलं, त्यांच्या घराकडूनच रोज जायचो. ती फार वेगळी होती. फक्त गोपी आता इथे आलेला नाही, गोपीचंद घाडी आता बटल्याचा गेला वाटतं, आला होता ना. हा, पण आहे तो बघा बसलाय बघा. फक्त गोपीचंद म्हणजे जरा तेवढंच मला आठवतं आता. बाकी आम्ही इतकं मुलांना मारलं, बरोबर, म्हणजे मारलं असं म्हणता येणार नाही, त्यांना आदराची भीती होती आणि असं होतच तेव्हा. लक्षात आलं, खूप म्हणजे मुलं सुद्धा सहनशील खूप होती, खूप मारायचो आम्ही. म्हणजे इथे नाही, मी कालवीत गेलो तरी सुद्धा मुलं, म्हणजे काठी एवढी छोटी छोटी नाही, मोठ्या लांबच काठी आणायची मुलं आणि छड्या तयार करूनच ठेवायच्या. लक्षात आलं, असं नाही. म्हणजे त्या आता त्यांना आठवण झाली, मला असं खूप वाईट वाटतं, कारण वाईट वाटतं त्या, पण याची आठवण आहे. उजाळा असतो तो उजाळा, लक्षात आलं. आणि हा ज्यावेळी उजाळा असतो त्यावेळी आपल्याला, मला वाईट नाही वाटत आहे, कारण आम्ही खूप अशी मजा आता सुद्धा शिक्षक करू शकत नाही. लक्षात आलं. सर राणे सर सुद्धा आहे, अशी मजा आता कोणी करत नाही. इतकी मजा आम्ही खूप केलेली आहे आणि त्याचं खरं कारण आहे ते ग्रामस्थ आणि विद्यार्थी. लक्षात ठेवा, ग्रामस्थ ज्यावेळी आपल्या, आणि एक गोष्ट सांगेन मी तुम्हाला, ज्या ठिकाणी आपण राहतो ना त्या ठिकाणचं जे राहणीमान असतं, आता त्यावेळी असू दे, सर म्हणाले आता वैभव कसा आहे, असंच मी एवढं, मी ज्यावेळी आलो ना या ठिकाणी त्यावेळी असं माझं व्यक्तिमत्व होतं. आणि मुलं तर माझ्यापेक्षा मोठी होती खूप. लक्षात आलं, मुलं माझ्यापेक्षा खूप मोठी होती, आलं का लक्षात. आणि इतकी आम्हाला भीती वाटायची, लक्षात आलं, म्हणजे भीती वाटायची. त्यावेळी 271 पटसंख्या होती, तुम्हाला आठवत नसेल आता, 271 पटसंख्या होती. आणि यामध्ये 3 खोल्या वरांड्यात बसायचो आम्ही. कामना असायची, पावसात तर इतकी भयंकर स्थिती, लक्षात आलं, पावसात तर खूपच. आणि अशा परिस्थितीत या मुलांनी आणि आम्ही शिक्षकांनी आणि माझ्याबरोबर असलेले चिंतरकर गुरुजी, चव्हाण गुरुजी, सकपाळ गुरुजी, गोखले मॅडम, लक्षात आलं. गोखले बाई तुम्हाला आता माहित नाही, काही लोकांना माहित नसतील. आपलं जे पोस्ट होतं पहिलं जुनं, त्या तिथल्या मनीषा गोखले, मनीषा विश्वास गोखले, लक्षात आलं, त्या एक होत्या.
आणि पोपटे उर्जे होते. हा पोपटे उर्जे. बरोबर, लाडबाई होते. लाड म्हणजे जगताबाई, लक्षात आलं. आणि ते ह्यांच्या खरब्याकडे राहायचे, लक्षात आलं का? हा, तांबे गुरुजी नंतर म्हणजे आमचा जो सुरुवातीचा जो काळ होता, तांबे गुरुजी होते, बोपटे गुरुजी होते. आणि मी एवढंच सांगेन की ज्यावेळी 89ला ती म्हणजे जी सुरुवातच असते ती सुरुवात म्हणजे सुरुवातीला असं असतं की ज्यावेळी तुमचं रक्त सळसळत असतं, लक्षात आलं, तुम्हाला काहीतरी तुमच्यामध्ये उमेद असते काहीतरी हे करण्याचं, बरोबर ना? आणि म्हणजे मला असं वाटत नाही माझी ती ऊर्जा होती तीच आता माझी ऊर्जा आहे, त्याच माझ्या भावना आहे, तेच माझे विचार आहे, मला असं नाही वाटत, लक्षात आलं. पण कसं असतं, जसं दिवस जात असतात, कालावधी कालखंड जात असतो, त्यावेळी आपण त्या प्रवाहाप्रमाणे आपण वागायचं असतं, त्याप्रमाणे आपण आपल्या चालरीतीप्रमाणे आपण जायचं असतं. मी एवढं सांगू इच्छिन की ज्यावेळी पावसाळी स्पर्धा व्हायच्या तालुक्याच्या माध्यमिक शाळांच्या, त्यावेळी आमच्या पेंढरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी संतोष करबे, तुकाराम लांबोरे, लक्षात आलं, हे जे ज्यावेळीची मंडळी होती सगळी ना, कोकरे सॉरी तुकाराम कोकरे, गणपत कोकरे, किंवा ही तुकारामने 5 मिनिटं जिल्ह्याला, म्हणजे ज्यावेळी सरांनी सांगितलं की ज्यावेळी 97-98ला ज्यावेळी बाल कला क्रीडा आणि ज्ञानी होणार महोत्सव सुरू झाला, आणि त्या पहिल्याच वर्षी आम्ही म्हणजे 4 मुंडी आम्ही सगळ्यांना त्यावेळी हरवलं. कारण काय होतं माहित आहे, त्यावेळी आमची मुलंच तशी होती, संगीता होती, संगीता मुलं म्हणजे आरती मंचेकर, लक्षात आलं, आशा तिर्लोटकर, लक्षात आलं. म्हणजे जी हा जो चमू होता ना, हा फार म्हणजे भयानक होता. म्हणजे असं नाही की तुम्ही किती करा मारा काही करा, त्यांनी असं कधी म्हटलं नाही. आम्ही सुद्धा कधी मारलं लगेच आम्ही परत त्यांना जवळ घ्यायचो. म्हणजे ही जी तुमची कला आहे, तुम्ही मारलात नाही त्यांच्याबद्दल परत रोष तुम्ही त्यांच्यामध्ये ठेवला, तुमच्या मनामध्ये अजिबात नाही, आम्ही कधीच ठेवलं नाही. माझी बहीण होती, ती मुलं सगळी यायची, लक्षात आलं, मुलं सगळी यायची. मी आरेकरांकडे राहत होतो, लक्षात आलं, हे बाजूचंच घर, दादांच्या घरात मी राहत होतो. आणि सगळा जो म्हणजे जे गणू आरेकर आहेत, किंवा राधा म्हणजे रामचंद्र धाजी आरेकर, किंवा पांढरी आई ज्याला म्हटलं जातं, ती त्या दिवशी मी आलो, मला बरं होतं, मी म्हणजे वर्षभर इथे आलो नाही, पण मी म्हटलं आता जाऊया तरी म्हणून गणेशला म्हटलं, गणेशने गाडी पाठवली मला, म्हटलं तू गाडी पाठवलीस तर मी येईन, कारण मी आता सध्या काही गाडी चालवत नाही, आता 8 दिवस झाले. पण ते आलो मी, मला ओळखलंच नाही तिने, मला नाही ओळखलं. मी बसलो किती वेळ, अर्धा तास बसलो जवळजवळ, पण मला ओळखलं नाही. पण आज आलो लगेच मी कोण असायला लागली, ओळखलं मला. पण कधी म्हणजे तुम्ही असं म्हणू नका, ज्या ठिकाणी आपण राहतो या ठिकाणी प्रत्येक पहिलं फळ झालं असेल, काही होऊ दे, तर पहिलं कोणाला? गुरुजींना, लक्षात आलं, पहिलं गुरुजींना. जी सुशीलची किंवा सतीशची आजी होती म्हणजे जी दादांची, लक्षात आलं, ती इतकी म्हणजे प्रेमळ, म्हणजे असं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनाच, म्हणजे या पंचक्रोशीत आरेकर ही जी काय व्यक्ती होती, ती व्यक्ती या सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना प्रेमाचा वर्षाव करणारी, कुठलं काही नाही, असं नाही की कोणी काही देणं घेणं असं काही नाही, पण इतकी व्यक्ती ती प्रेमळ होती, आणि त्यांचं सगळं जण ऐकायचे असं नाही. त्यांच्या नंतर मागेश्वर बबन म्हणजे त्यांचा मुलगा, बरोबर ना, हा, त्यांच्यामध्ये सुद्धा इतकी. पण काही गोष्टी कशा असतात, काही गोष्टी आपण न बोलण्यासारख्या सुद्धा असतात. कसं असतं, काही त्या वेळा असतात, त्या काही वेळा जर तुम्हाला तुमची संगत जर चांगली भेटली नाही, संगत काय सांगतो ते का, संगत जर तुम्हाला चांगली मिळाली नाही, तुमचे जर मित्र चांगले नसले, तर तुम्हाला मित्र सुद्धा कुठेतरी घेऊन जातात, आणि त्या मैत्रीमुळे आपल्या चांगल्या गुणांची पारख होत नाही, तर आपले सगळे गुण असतात ते मातीमोल व्हायला क्षणाचाही कालावधी लागत नाही. मित्रांनो, सांगायची गोष्ट एवढीच आहे, जी फणसगावचे पाटील सर होते क्रीडा शिक्षक, असं नाही की आमच्या या पीठ मध्ये आमची त्यावेळी गट असेल, गट फणसगाव गट होता ना, या फणसगाव गटामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी
म्हणजे सगळ्या शाळांना पाटगावची मुलं सुद्धा सगळे म्हणजे नंतर पेंट्रीचा संघ आला, पेंट्रीवाले आले की वेगळंच वातावरण असायचं. लक्षात आलं, वेगळं वातावरण असायचं. म्हणजे त्यावेळी खेळाचं खूप भयंकर, आम्ही सुद्धा खूप खेळलो. म्हणजे असं नाही कबड्डी खेळलो, क्रिकेट खेळलो, मुलांना सुद्धा खूप खेळवलं. म्हणजे खेळकरच सगळा स्वभाव जो होता तो खेळकरच होता. आणि इतकं की हायस्कूलच्या मुलांना सुद्धा आम्ही चारी मुंड्या त्यांच्यावर मात केलेली आहे मुलांनी आमच्या. म्हणजे हा संतोष तुम्ही टीव्ही म्हणता, टीव्ही त्याला म्हणतात काय ते तुम्हाला संतोष अंकुश खरबे, विष्णू खरबे, सॉरी विष्णू, संतोष विष्णू खरबे. प्रकाश सुद्धा चांगला करायचा. संतोष म्हणजे किरणच्या खाली घर आहे तो. लक्षात आलं कुठे? हा संतोष इतका म्हणजे जरी तो नाटक असला इतका तो बारीक नाटक होता ना, पण खेळण्यात सगळी मुलं. म्हणजे आता मी काही मुलांची नावं घेतो असं नाही की लता गाडी होती, मंगला गाडी होती. लक्षात मी सगळ्यांची नावं मला माहित आहे, पण मी आता इथे का सगळ्यांची घेत नाही, कारण सगळ्यांची नावं घेतली तर तेवढाच वेळ नाही. मी तुम्हाला फक्त आठवणी सांगतो. नंतर आम्ही जेव्हा तालुक्याला गेलो होतो पावसाळी स्पर्धा, तेव्हा केंद्रामध्ये प्राथमिक शाळांचा सहभाग कमी असायचा, पण आमची प्राथमिक शाळा तिथे गेलेली होती त्यावेळी. आणि आम्ही तालुक्याला जिंकलो. आणि त्या तालुक्याला सगळ्या त्या मुलांनी, तो कपी तोरसकर होता, मला त्यांची नावं असं आठवतात, कपी तोरसकर, ते सगळे बांदेकर वगैरे. लक्षात आलं, त्या मुलांनी सगळे आमच्या मुलांना उचलून घेतलं. का तर त्याने हायस्कूल माध्यमिक संघाला चारी मुंडीत हरवलेलं होतं कबड्डीमध्ये. लक्षात आलं, म्हणजे आमची मुलं लहान होती, खूप लहान होती, सडपातळ, पण ती मुलं एवढी मोठी होती. मंगेश्वर सर माहित आहे. लक्षात आलं. आणि त्या सगळ्यांनी, आणि मग सर पाटील सर सुद्धा आमच्या बरोबर होते. पाटील सर आता नाही, रिटायर झाले ते, मला माहित आहे सगळ्यांना, मला नाव माहित नाही त्यांचं, पण हा पण खूप प्रेमळ शिक्षक खरोखर पाटील सर. म्हणजे असं नाही की आमची मुलं चांगली खेळत आहेत म्हणून आपण त्यांचा द्वेष करायचा, असं नाही, कधीच नाही. कधीही भेटले आम्ही, कधी गेलो आम्ही. नंतरची त्यांची भेट होती त्या आमची विज्ञान प्रदर्शनाला, मी फणसगावला गेलो होतो, मागच्या वेळी झालं ते, त्यावेळी होते ते. लक्षात आलं. आणि त्यावेळी आमच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये मी काढत असताना आमचा 3रा नंबर आला होता. आमची रेणुका होती त्यावेळी. लक्षात आलं. म्हणजे अशा ज्या आठवणी आहेत, त्या आठवणी खूप आपल्याला आपल्या ठेवण्यासारख्या आहेत आयुष्यात. म्हणजे आपण त्या आठवणी ठेवू शकतो. असं आपण जर पाहिलं तर जे सर मगाशी म्हणाले की ब्रीदवाक्यच आहे, तमसोमा ज्योतिर्गमय या संस्थेचं. ही संस्था ज्यावेळी निर्माण झाली त्यावेळी, आता तुम्हाला मी 2 वाक्यात फक्त सांगतो, असं मी मोठेपणा काही सांगत नाही, पण ज्यावेळी ही संस्था, ही पेंढरी पंचक्रोशी शिक्षण मंडळाची ही जी शाखा, ही शाळा तयार झाली, त्यावेळी ज्यावेळी 2 वर्ष ते येत होता पेपरला, ही शाळा मंजूर झालेली आहे. पण सकपाळ गुरुजी आले, सावळाराम देऊ सकपाळ, आणि वरून आले ते पेंढरी. आम्ही त्यावेळी गाड्या तिकडे वरूनच चालत यावं लागत, पेंढरी काट्यातून आले ते चालत, आणि पेपर घेऊन आले. पेपर ते येऊ नये काय माहिती. आणि सांगितलं सर बघा सर गुरुजी, बातमी बघा, ही शाळा आपल्याला मंजूर झाली, हायस्कूल झालं की कसं होणार, मुलं सगळी हे होणार, नको ना. 1 वर्ष गेलं त्याच्यात, ना 1 वर्ष गेलं, दुसऱ्या परत. पण नंतर आम्ही ठरवलं नाही, आपल्या गावामध्ये माध्यमिक विद्यालय हे आलंच पाहिजे. आणि नंतर आम्ही सगळ्यांना ते सांगितलं. आणि पहिल्या वर्षी, म्हणजे असं नाही की पहिल्या वर्षी ज्यावेळी आम्ही मंचेकरांच्या घरात शाळा सुरू झाली त्यावेळी माझं वातावरण वेगळं होतं. ते त्यावेळी म्हणजे जशी शिदोरी काढली जाते, शिदोरी, तशी आपण सगळ्या पेंढरी गावातून वाडीवार सरांसाठी, सगळ्या शिक्षकांसाठी, फुले सर होते, बरोबर ना, फुले सर होते, मुंगेकर सर होते, लक्षात. मग या सगळ्या शिक्षकांसाठी आम्ही, त्यावेळी पगार नव्हता, लक्षात आलं, सुरुवातीला पगार नव्हता. मग त्यांनी आम्ही, आता असं नाही पण सांगायला पाहिजे, आम्ही त्यावेळी आर्थिक योगदान दिलं. लक्षात आलं. गावाने त्यांच्या जेवणासाठी, म्हणजे आपण वर्ष, म्हणजे ते 6 महिने तरी असं केलं जात होतं की तो कोण तांदूळ, कोण भाज्या, लक्षात आलं, असं चाललं होतं. आमची जी विद्यार्थिनी होती त्या घरातली, कोण सांगा, दीपाली मंटेकर, ती आता आली नाही, नाहीतर ती एकदम म्हणजे प्रखर नेतृत्व आहे ते, तिच्या भेटल्या आहे. लक्षात आलं. तिने जरी ती उभी राहिली असती ना, संगीताचा बोलली नाही, तर ती जबरदस्त आवाज, म्हणजे प्रखर, खरोखर खूपच हुशार होती. तिचं तर इतकं अक्षर, म्हणजे मुळातच तिचं अक्षर
खूप मोत्यासारखं होतं. म्हणजे तिला कुठलीही गोष्ट सांगा तर ती परखडपणे मांडणारी आणि व्यक्त करणारी पेपरामध्ये तसेच असतं. अशी ती दीपाली. पप्पू आलेला आहे, लक्षात आलं? पप्पू नळेकर, लक्षात आलं? त्यांची मिसेस आहे ती आणि खूप हुशार. तिने म्हणजे माझ्या मध्ये तिने त्या आपल्या बुद्धीचं, आपल्या कौशल्याचं तिने योग्य असं हे केलं नाही. लक्षात आलं? म्हणजे शेवटी कसं असतं माहिती आहे, परिस्थिती, मगाशी परत आला विषय तो, परिस्थिती असते किंवा काही वेळा आपण सुद्धा चुकतो, काही योगायोग असतात, ते योगायोगातून आपण बाजूला जातो आणि म्हणून असं होऊन जातं. लक्षात आलं? उज्ज्वला सुद्धा, उज्ज्वला वैभवची बहीण गिरकर, लक्षात, खूप हुशार होती. संतोष आत्माराम पेंढारकर, सुशील, लक्षात आलं? हे खूप हुशार विद्यार्थी, म्हणजे खूपच हुशार, असं नाही. नितीन ढवळकर, तो नंतर बबलू, लक्षात आलं? बबलू पेंढारकर, हो खूप हुशार. म्हणजे असं नाही आताच विद्यार्थी हुशार आहे असं, हो तेव्हा सुद्धा खूप हुशार विद्यार्थी होते. म्हणजे असं नाही मार खात होते, शिक्षा होत होती, असं नाही. छडी लागे छमछम विद्या येई घमघम, लक्षात आलं? आणि त्यावेळी विद्येचा तो गंध दरवळत होता. म्हणजे जशी आज रातराणी असते ना, रात्री बघा, इथे जर आज रात्री जर फुलं उमलली तर ती मणकेकरांच्या घरापर्यंत, गुरवाडीच्या स्टॉप पर्यंत तुम्हाला गंध येईल त्याचा, लक्षात आलं? अशी ती त्याचा गंध असतो. म्हणजे असं म्हणतात तो गंध पसरतो, तसं या विद्येचं आहे. म्हणजे असं म्हणून चालणार नाही की शिक्षेमुळे तुम्हाला काय म्हणजे वाईट वाटतं, असं नाही. आम्ही सुद्धा खूप शिक्षा घेतलेली आहे, खूप भोगलेला आहे, लक्षात आलं? म्हणजे पूर्वीचे दिवस आता का काढणं चुकीचं आहे, कारण भूतकाळात करणं फार कठीण आहे. आणि भूतकाळाशी तुम्ही संगतच करू नका. मी म्हणतो भूतकाळाशी संगत कधीच करायची नाही. आपण वर्तमानात जगायचं आणि भविष्यकाळ उज्ज्वल करायचं. लक्षात घ्या, आपण भूतकाळ बाजूला टाकायचा, काल काय झालं किंवा मगाशी काय झालं हे आपण विसरायचं आणि वर्तमानात जगायचं आणि भविष्यकाळ उज्ज्वल करायचं. मगाशी मी सांगितलं तुम्हाला आमच्या प्रशालेचं जे ब्रीदवाक्य आहे, तमसोमा ज्योतिर्गमय, म्हणजे काय तर अंधारातून प्रकाशाकडे, म्हणजे जे अज्ञान आहे, जे तिमिर आहे, तो आपण तिमिर कसा नाहीसा करायचा तर ज्ञानाच्या मार्गाने. आणि हे ज्ञान देणारे कोण आहेत? हे ज्ञान महर्षी आहेत. हे ज्ञान महर्षी म्हणजे आपले सगळे शिक्षक, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आणि ज्यावेळी आपण आपल्याला आपण या सृष्टीवर जन्म घेतो, त्यावेळी आपले जे आपणाला जन्माला घातले जे आपले आई वडील असतात, ते ज्यावेळी आपणाला सगळं आपलं काही करतात, पण पूर्ण ते फक्त काय आपणाला ज्ञानदान देत करत नसतील, पण आपली जी सगळी सेवा आहे ती आपली करतात. पण शाळेत गेल्यानंतर तुम्हाला जे सगळी माहिती ज्ञान मिळतं, ते तुमचा ज्ञानाचा कुंभ सगळा आहे तो शाळेतच आहे. तो कसा शिक्षक आहे. आणि हा शिक्षक आपणाला कायमस्वरूपी, मग तो केव्हाचा असो की आताचा असो की पुढचा असो, असं काय नाही. प्रत्येकाचा विचार करण्यासारखा आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती, बरोबर ना? कसं आहे. मग असं म्हणून चालणार नाही की सारंग गुरुजी आता असं सांगताय, तसं नाही. वृंदाला असं माहित आहे, वृंदाला सुरुवात ज्यावेळी किंवा संजूला सुरुवात ज्यावेळी या शाळेची झाली ना, त्यावेळी किती हालअपेष्टा काढलेले आहेत या लोकांनी, या शिक्षकांनी. आणि त्यानंतरच आज वटवृक्ष दिसतोय तुम्हाला, लक्षात आलं? हा जो वटवृक्ष दिसतोय तो त्यांच्यामुळेच आहे. प्राथमिक शाळा आहेच आहे, मी असं म्हणणार नाही. कारण प्राथमिक शाळेशिवाय आपण जाऊ शकत नाही, लक्षात घ्या. ज्यावेळी मुहूर्तमेढ रोवली जाते, ती मुहूर्तमेढ ही प्राथमिक शाळेतच रोवली जाते. आणि त्यानंतर त्याची ऊर्जित अवस्था येते ती माध्यमिक शाळेपासून, आणि त्याचा मग कळस होतो, तो आपल्या समाजातच होतो किंवा आपल्या विद्यापीठात होतो. ज्यावेळी आपण शिक्षण घेतो, उच्च शिक्षण घेतो, उच्च उभेसूत होतो, आणि त्यावेळीच आपणाला आपण सर्व उच्च स्तर गाठतो. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला एवढंच सांगेन की तुम्ही जर तुमच्या या जीवनामध्ये सातत्य ठेवलं, सातत्य फार महत्वाचं आहे. आणि सातत्य नसलं ना तर तुम्हाला कठीण आहे. आणि तुमच्या कामावर तुमची निष्ठा पाहिजे. तुमचं काम कोणतं तर अभ्यास करणं, लक्षात घ्या. जे आपले शिक्षक आहेत ते तुम्हाला जे सांगतायत
तुम्ही ठीक आहे आता यायचं आहे युग, बरोबर ना, बरोबर की नाही? आता ते सगळं तुम्हाला मिळत असेल, पण शिक्षक जे सांगतायत आता किती जरी काही होऊ दे, पण तुम्हाला जर शिक्षकांनी शिकवलं नाही तर याचं काही उपयोग होत नाही. लक्षात ठेवा. किती प्रयत्न होऊ दे, किती संस्था येऊ दे, काही होऊ दे, पण शिक्षक तो शिक्षकच. संजयने सांगितलं सरांची, पण मी तुम्हाला सांगितलं गुरुजींचं. तर ज्या आपल्या जीवनामध्ये गुणांची रुजवणूक केली जाते, जी गुणांची, विद्यार्थ्याच्या गुणांची रुजवणूक करणारा जीवनामध्ये तो गुरुजी, गुणांची रुजवणूक करणारा तो गुरुजी. आणि हा गुरु आता सगळं कसं असतं, मानलं तर आहे, लक्षात आलं, म्हणजे किती घेणं देणं हे आपल्यावर आदान प्रदान आहेच, पण ते घेणं आणि देणं कोणी कोणाची, आपण जरी ज्ञान कोणाला दिलं तरी काही तुमचं ज्ञान कमी होत नाही. लक्षात, दिल्याने काही कमी होत नाही. लक्षात, देणार आहे ते हात हजार उघडी माझी झोळी, तेव्हा कोणी काय होत नाही. लक्षात घ्या. तेव्हा आपण आपलं ज्ञान देतच राहायला पाहिजे, तुम्ही ते घेतच राहायला पाहिजे, आणि ज्ञानाने आपण उच्च ठिकाणापर्यंत जातो. लक्षात ठेवा. असं नाही सर म्हणाले की माझी सेवा या पेंढरीमध्ये 8 वर्ष 6 महिने, 6 महिन्याची, म्हणजे ज्यावेळी मी 89 ला आलो, नंतर 97 ऑगस्टला मी इथून गेलो. लक्षात आलं. एवढी सेवा मी या ठिकाणी केलं, पण मला असं नाही मी बाकी कुठेही जात नाही, कुठेही जात नाही. कुठल्याही गावात जरी मी कालवीत गेलो, कुठे टेंबोलीत गेलो, कुठे दाभोळ्यात गेलो, तरी इतकं नाही. पण काही का मला माहित नाही, तिची नाळ जोडलेले मला काही माहित नाही, पण माझी पावलं इथे काय येतं ते मला काय माहित. काही लोकांना असं वाटतं सारंगपूरजी दर 6 महिन्याला येतातच येतात, आणि मला कोणी देवगडात भेटतो, कुठेही भेटते, मी त्यांची चौकशी केल्याशिवाय घरात नाही. मामा भिकाजी मामा मला कायम भेटतात, उदय पेंढारकर मला कायम भेटतात, कुठेही मला कोणी भेटले तरी मी चौकशी करतो, सर भेटले तरी चौकशी करतो. म्हणजे मला असं काही माहित नाही की का असं, कारण मी इथे बाकीचे कुठेच मी जात नाही. आमच्या मॅडम नसं माहित आहे मी कुठे जात नाही, पण मी 6 महिन्याने एखादी तरी फेरी इथे असणारच. लक्षात आलं. एखाद दुसरी फेरी असणारच, म्हणजे असणारच. मुलांना घेऊन येतो. तर तुम्ही सगळ्यांनी, मी तुम्हाला सांगितलं, तुमची जर तुमच्या प्रत्येकाची कामावर निष्ठा असेल, प्रेम असेल, मगाची म्हण प्रेमा स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई. लक्षात आलं. मग तुमचं ज्यावेळी आपल्या या आईवर प्रेम असतं, कुठली आई? ही मातृभूमी, ही मातृभूमी. लक्षात घ्या. ज्या भूमीमध्ये आपण खेळलो, आई आहे, बरोबर आहे. आपला देश सुद्धा आपली मातृभूमीच आहे, बरोबर ना, आपली आईच आहे. आणि त्याप्रमाणे आपण त्याला वागवतो, आपण खातो, बोलतो. लक्षात आलं. जी आपणाला पोचते आणि आपणाला सहन करते, जसं तुम्ही आता आम्हाला सगळ्यांना सहन केलं, बरोबर ना. खरं आहे, मी सांगितलं होतं 11 कार्यक्रम आहे, पण आता तुम्ही सहन केला, करताय. लक्षात आलं. म्हणजे ती आई सुद्धा सहन करते मुलांचं. लक्षात घ्या. मुलांचं जे वागणं असतं, बोलणं असतं, ती आई सुद्धा सहन करत असते. व सहनशीलतेशिवाय काही होत नाही, सहन करावंच लागतं. तिने सुद्धा सहन केलं. ज्यावेळी बाळाला जन्म दिला ना, त्या यातना आहेत, त्या यातना आपणाला कळणार नाही. ज्याच्या जावे वर्षा तेव्हा कळे. लक्षात आलं. त्यावेळी तिलाच माहित आहे. लक्षात आलं. आणि म्हणून ती मातृभूमीपेक्षा माझी माझी आई श्रेष्ठ आहे. लक्षात आलं. आणि म्हणून या भूतलावर सर्वात श्रेष्ठत्व ज्याचं असेल तर त्या आईचं असेल. लक्षात आलं. आईने किती मारलं असेल, किती सोडलं असेल, काही बोलले असेल, तरी ती शेवटी, तुम्ही तरी किती घाण केलात. बघा ना बा, लहान असताना तुम्ही घाणीत लोळत होता, तरी सुद्धा तुम्हाला त्याने लगेच उचललं. कधी असं म्हटलं का किती घाण आहे? नाही. तिने घेतलं, उरवाळलं, बरोबर ना. म्हणजे तिचं जे मातृत्व आहे, तिचं जो प्रेम आहे, तो फार वेगळा आहे. मित्रांनो, या ठिकाणी आज अविस्मरणीय असा कार्यक्रम या माझ्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी घडवून आणला. ज्ञानेश्वरांनी आपल्या 16व्या वर्षी आणि ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातून एक दान मागितलं, असाई दान.
लक्षात आलं? ते कसलं दान होतं? तर तुम्ही या सगळ्या, मला एकच ध्यान द्या, मला एकच प्रसाद द्या. कसला प्रसाद द्या? तर या चराचर सृष्टीमध्ये जे जे आहे त्यांच्यावर तुम्ही प्रेम भावना ठेवा. सगळेजण एकत्र राहा. या प्राण्यांमध्ये तुम्ही प्रेम पसरवा. सगळ्यांमध्ये भावना आहे, सगळ्यांमध्ये भावना आहे. मधी वृक्ष वेली असू दे, वृक्ष बदली आम्हा सोयरे वनचरे म्हटलं गेलं का? कारण ती सुद्धा, त्यांच्या सुद्धा वेदना आहेत, त्यांच्या सुद्धा भावना आहेत. आणि या सगळ्यांमध्ये या भावना आहेत, त्या सगळ्यांना तुम्ही काय करा? प्रेम द्या, भावना द्या आणि त्यांना एकत्र ठेवा. हेच दान मागितलं ज्ञानेश्वरांनी. केव्हा? 16व्या वर्षी. आज म्हणतो आपण 16वं वर्ष धोक्याचं. धोक्याचं नाहीये, धोक्याचं नाही, लक्षात ठेवा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा 16व्या वर्षीच या स्वराज्याची स्थापना केली. आपण असं म्हणून चालेल का 16व्या वर्षी धोक्याचं आहे? कोण म्हणतो धोक्याचं आहे? अरे जडणघडणीचं आहे ते, हे जडणघडणीचं आहे. आणि म्हणून आपली जडणघडण होते ती जसा प्रातःकाल आहे, माध्यकाल आहे आणि उषतकाल आहे, मध्यान्ह काल आहे, संध्याकाळ आहे, बरोबर ना? तशी आपली जडणघडण होत जाते. लक्षात आलं? जी बाल्यावस्था आहे, कौमार्य अवस्था आहे आणि वृद्धापकाळ आहे, हा तो या प्रमाणे चालतो. लक्षात आलं? तशी जी आपली जी प्राथमिक अवस्था आहे ती आपली बाल्यावस्था, म्हणजे हे जे बालपण आहे ते आपण सकाळची जी सकाळ होते आपली, सूर्योदय होतो आणि आपण जसे उजळत जातो, नंतर आपण जसे मोठं होतो, 15 वर्ष होतो, ते आपली पौगंड अवस्था म्हणतात. 12 ते 15 वर्षाची पौगंड अवस्था, त्या अवस्थेनंतर आपण कौमार्य अवस्थेत जातो. ती आपली जी दुपारची वेळ आहे आणि संध्याकाळची वेळ आहे, म्हणजे आपला काळ आहे. आणि या सगळ्या वृद्धापकाळ काळामध्ये आपली जी प्रगती आहे ही प्रगती ही होत असते, कोणाची अधोगती होत नाही, असं तुम्ही म्हणता का? कारण या ज्या 2 मुठी आहेत ना, या 2 मुठी आपल्याला परमेश्वराने दिलेले आहे. लक्षात आलं? भरभरून दिलेलं आहे. आणि ते भरभरून दिलेले असतात, तुम्ही ती तुमची जी उंजळी आहे ना ती उकड घालवू नका रे. लक्षात आलं? आज मला सांगितलं की तुम्ही तुमच्या सगळ्या गुणाने माणूस ठेवा, जपून ठेवा. तुमच्या मधला जो माणूस आहे ना तो माणूस ठेवा जपून. म्हणजे माणूस जपणं म्हणजे काय करणं? म्हणजे कोणाला काही देणं का? नाही, देण्या घेण्यात काय नाही. तुम्ही जर प्रेमाचे शब्द असतील, तुमचे जे विचार चांगले असतील, भेटल्यानंतर जर एकमेकांची चौकशी केला, तुमच्या आई वडिलांची तुमची चौकशी, तुमच्या घरातल्यांची चौकशी केली, तुमच्या गावातली चौकशी केली, तर तुम्हाला बरं वाटतं बघा. लक्षात आलं? म्हणजे माणूस जर आपण म्हणून जगायचं असेल तर असं नाही, तर आपणाला ही माणुसकी जपता आली पाहिजे. तशी बघा, मग मांडेकर सरांनी सांगितलं की हा जो सोहळा आहे तो अत्युच्च शिखरावर, सांगितलं नाही की तुम्हाला सर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्याच्यापेक्षा खरंच मी असं म्हणत नाही, म्हणजे मी त्यांनी सांगितलं म्हणत नाही, मला खूप गैरवरून आलं. मला ज्यावेळी सांगितलं तेव्हा मला खूप गैरवरून आलं. लक्षात आलं की तो त्यावेळेचं ते फिलिंग असतं ते वेगळं असतं. ते मी म्हणजे 8-9ला मला पुरस्कार मिळाला, आमच्या बाहेर मी घेऊन गेलो होतो. तो काय त्यावेळेचं जे वेगळं असतं, वातावरण असतं ते वेगळं असतं. आणि त्याचे खरे साक्षीदार सर आहेत. या कट्ट्यावरून मी गेलो, चतुर्थीचे दिवस होते आणि तो जो काळ होता तो फार वेगळा होता. म्हणजे आपल्या तालुक्याला 51 वर्ष झाली कधी आपणाला पुरस्कार प्राप्त झाला नव्हता, जो टेंगसे सरांना मिळालेला होता. देवगड हायस्कूलचे टेंगसे सर, नंतर धैभावचे पाटकर गुरुजी, त्यांना जो मिळालेला होता राष्ट्रीय पुरस्कार. त्याच्यानंतर 51 वर्षानंतर हा मला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जी मुहूर्तमेढ या पेंढरीमध्ये रोवली गेली त्या सगळ्यांचं हे फळ आहे. आणि कधी लक्षात ठेवा, तुम्हाला मिळणार वेट अँड वॉच म्हटलं जातं. लक्षात घ्या, वेट अँड वॉच, बरोबर आहे. तुम्ही असं म्हणू नका अरे माझं भविष्यकाळ कधी उज्ज्वल होणार आहे, असं नसतं. ते त्याला वेळ यावी लागते आणि आपण सुद्धा त्याचे भागीदार व्हावं लागतं, नुसतं नाही. वेळ यावी लागते. पण तुम्ही वेळ यायलाच दिलत नाही
तुम्ही दुसऱ्याच कशात तरी गेलात तर होईल का मला सांगा ना. हा असं नाहीये, वेळ यावी लागते असं नाही. बघा ना, वेळ आली, शिवरायांची वेळ आली, हा तुम्हाला येते बरोबर ना, जिजाऊने जन्म दिला, वेळ आली ना, पण त्यांच्यामुळे त्या वेळेमध्ये त्यांना गुरु भेटले ना, हा त्याच्या सोबती भेटले ना, सरदार भेटले ना, लक्षात घ्या. आणि त्यांच्या सगळ्यांच्या साक्षीने त्यांनी या हिंदू राष्ट्रासाठी बरोबर ना त्यांनी स्थापना केली. म्हणजे ही वेळ आहे की नाही चांगली. मग ते जर त्या दुसऱ्यांच्या बाकीच्या सरदारांबरोबर गेले असते, त्यांनी असं मांडलं नसतं, हा हे सगळे दिसत आहे ती माझ्या आईसारखीच आहे, अशी चमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही घडलो असतो बदले छत्रपती. घ्या, जर आपण आपल्या दृष्टिक्षेपात जर येते, आता मला सांगा इथे काय दिसतं ते मला काय माहित आहे का, पण माझ्या जे दृष्टिक्षेपात आहे त्या दृष्टिक्षेपात असलेल्या सगळ्यावर माझं प्रेम असायला पाहिजे ना, बरोबर की नाही. तुमचा अधिकार नसेल पण तुमचं प्रेम तरी असेल, तुमच्या भावना तरी असतील, लक्षात आलं. आणि या भावना आपण प्रज्वलित केला पाहिजे, लक्षात आलं. ज्यावेळी आपण हे जे निखार आहे त्या निखाऱ्यांवर जर तुम्ही फुंकरच मारलात नाही, लक्षात घ्या, निखाऱ्यावर जर आपण फुंकर मारली नाही तर कधी त्या निखाऱ्याचा कोळसा व्हायला वेळ लागेल का हो. मग त्या निखाऱ्यांवर तुम्ही कायम फुंकर मारायला पाहिजे. आणि अशा फुंकरी सरांनी सांगितलं, मी या शोधनिबंधांचं प्रकल्प नवोपक्रमांचं शतक मारलं. धनाप्रभू माड्याच्या वाडीचे शिक्षक ते माझ्या बरोबर होते. आम्ही त्रयीनी सुनील जाधव सर या लोकांनी या नवोपक्रम शोध निबंधांचं शतक, म्हणजे असं तुम्हाला वाटणार नाही, पण ते निबंध आमच्या ज्यावेळी बीएडचे जे छात्र सेवाकाल असतो त्या प्रत्येकाने माझ्याकडून हे प्रकल्प नेले. असं म्हणत नाही मी दिले त्यांना, बाई म्हणायचे आमच्या की येतात ते देतात तरी काय तुम्हाला तर कधी कोणी आणले नाही. कारण कसं बघा ना, म्हणजे असं नसतं त्यांनी सगळे घेऊन गेले प्रकल्प माझे, लक्षात आलं. म्हणजे असं नाही, मी असं सुद्धा सांगू शकेन संजय राऊत सरांनी सुद्धा माझ्याकडून प्रकल्प नेले, लक्षात आलं. पण आम्ही कसा आता जसं उदय पडद्यामागचा कलाकार आहे, गणेश पडद्यामागचा कलाकार आहे, आम्ही सुद्धा पडद्यामागचेच होतो, लक्षात आलं. आम्ही सुद्धा पडद्यामागचेच होतो. सगळे कार्यक्रम असा का असले कुठलाही कार्यक्रम असू दे शिक्षण विभागाचा, तर त्या शिक्षण विभागाच्या कार्यक्रमात आम्ही पडद्यामागेच असतो. आता ह्या 10 महिन्याच्या कालावधीतच केंद्र प्रमुख ज्यावेळी झालो त्यावेळीच अधिक म्हणजे जबाबदारी घेतली, किंवा आपणाला या प्रशासनातली जी काही व्यवस्थापन आहे ते नाही व्यवस्था सगळं करत होतो, पण जबाबदारीने आपल्याकडे, लक्षात आलं. पण 10 महिन्यामध्ये जबाबदारी घेतली म्हणजे पडद्यातून बाहेर आलो असं म्हणेन, नाही तर ह्यामधून मी पडद्यामागे होतो, लक्षात आलं. असं नाही पडद्यामागे असलो तरी पडद्यामागे असं नाही, अरे गोप्या काय करत होता माहिती आहे ना, घंट्या वाजली की पडदा वाढायचा, बरोबर ना. अरे काय त्याची सेवा होती मला सांगा ना, हा बरोबर ना. मग असं नाहीये, मग तुम्ही ते कुठलंही काम असू दे ते काम कमी नाही, कुठलंही काम कमी नाही. सरांनी सांगितलं ते नारंगानी समजलं ना, म्हणजे आम्ही एक नाटक नाही, मी प्रत्येक बापाड्याचा गेलो तेव्हा, आणि त्या नाटकाचे मी प्रयोग केले परत, लक्षात आलं. नाटकाचे प्रयोग केलो, लक्षात आलं. म्हणजे सगळ्या कामामध्ये असं नाही, आम्ही खेळायचो सुद्धा, रवी पेंढारकर सुद्धा असायचे, आम्ही इथे खेळायचे. काही लोकांना वाटत होते अरे काय गुरुजी काय पूर्ण वेळ लावतात की काय, लक्षात आलं. आणि स्पर्धा सुद्धा आम्ही भरवल्या कबड्डीच्या वगैरे, लक्षात आलं. ते ह्याच्या मार्फत कृषी मार्फत सुद्धा आम्ही स्पर्धा भरवायचो. म्हणजे तेव्हा काही ह्या मुलांना सगळ्या खेळाचं तसं हे नव्हतं, लक्षात आलं. पूर्वी नव्हतं खेळाचा, मग ते नंतर आता खूपच. आता मुंबईत गेलेले पेंढरीतले मुलं त्या विरारला त्या कल्याणला पेंढरी, लक्षात आलं, पेंढरी गावाचं नाव तिथे उज्ज्वल करताय, तिथे स्पर्धा भरवताय क्रिकेटच्या, लक्षात आलं. हा तुम्ही वाचलं नाही तुम्ही, सगळ्यांना माहिती तुम्हाला, लक्षात आलं. म्हणजे असं सांगणार नाही की तुम्ही जागृत राहा, जाणीव ठेवा, निष्ठा ठेवा, तुमच्यामध्ये सातत्य ठेवा, तुम्हाला काही कमी पडणार नाही. आई चौंडेश्वरीच्या या भूमीमध्ये कोणालाही काही कमी पडणार नाही, सगळ्यांना भरभरून मिळणार. आज जसं तुम्ही मला भरभरून दिलात, मला खूप
वेगळं वाटलं, कारण हा 4-5 ठिकाणी आता आमच्या ऑफिस पासून झाले सत्कार झाला, पण तो सत्कारच असतो. हा माझा माहेरचा सत्कार आहे. लक्षात आलं? म्हणजे माहेर म्हणेन, कारण आणि मी माहेर येत असतो असं काही नाही, हे माझं माहेर आहे. लक्षात आलं? जसं मुलगी सासरला जाते आणि ती मागे वळून पाहते, बरोबर ना, तसं आम्ही मागे वळून पाहतो. असं नाही तुम्हाला वाटत असेल सरांगुरुजी येत नाही, मी गाडीत आता 10 मैल मात्र असा महिन्यात ना मी दुर्लक्ष केला. कारण कसं माहित आहे, मी जेव्हा एसटी नेत होतो ना, बरेच लोक मला एसटीत दिसायचे, पण मी ओळखच दाखवायचो नाही. खरी गोष्ट आहे. कारण काय माहित आहे, परत विचारणार, सगळ्या गोष्टी आपण सांगत जाणार, सरांना माहित होतं. पण एसटीत मला खूप भेटायचे, मला ओळखत नसत. आता मला जरा फील वेगळा, माझं वजन सुद्धा वाढलं, एकदम 14 किलोने वजन कमी झालं होतं माझं. 14 किलोने वजन कमी झालं होतं. लक्षात आलं? आणि ते मला ओळखायचे नाहीत कोण. पण मी फक्त 15 दिवस रजा घेतली. किती? फक्त 15 दिवस रजा घेतलेली आहे. आणि मी या शिक्षकांच्या मदतीने मी माझा जो सेवा काल आहे 10 महिन्याचा, तो सेवा काल मी चांगल्या रीतीने, म्हणजे 10 वर्षासारखा, म्हणजे मला वाटतं, मला बाकी कोणी म्हटलं पाहिजे असं नाही, 10 वर्षासारखा माझा कालावधी मी घालवलेला आहे. लक्षात आलं? चांगल्या प्रकारे. पण मला एकच फक्त वाईट वाटायचं, म्हणजे कोण गाडीत दिसले ना तरी मी दुर्लक्ष करायचो 5-6 महिन्यात. लक्षात आलं? कारण कसं, त्या तेवढ्या जर टप्प्यात जर बोलत राहिलो तर आपण पण, मी मध्ये कुठेतरी उतरणार, मंडात उतरणार. कारण माझ्याकडे 2 केंद्र होती, वाडा केंद्र आणि बापरडा केंद्र. त्यामुळे मी दुर्लक्ष केला. मॅडम सुद्धा गेली वेळी मला ऑफिसला भेटल्या, मॅडम भेटल्या होत्या ऑफिसमध्ये. त्यावेळेस तुम्ही पेंढरीला होता? मॅडम म्हणाले, हो पेंढरीला होतो मी. सुरुवातच माझी पेंढरीची आहे. आणि त्यामुळे मी आता मग अशी म्हटलं तुम्हाला, हे माझं पेंढरी हे माझं माहेर आहे आणि पेंढरी हे माझं सासर सुद्धा आहे. त्यामुळे आज मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो, सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांनी. तुम्ही गोपीचंद नाव होतं ना, तो हिस्सा आम्हाला सांगा. गोपीचंद ते नसेल ना तरी मंगळाद्री आहे, तुमच्या दोन्ही आम्हाला. ओके, काय नाही, काय झालं, गोपीचंदला जेव्हा मारलं नाव, म्हणजे त्यावेळी कसं झालं, मी फेब्रुवारीला आलो आणि त्या 2 महिन्यातलंच मारलं ना, गोपीचंद खूप रडायला लागला. आणि मग तिथून मंदिरात वगैरे आजोबा कोणते बसलेले होते, मग ते आजोबा आले आणि त्याला घेऊन गेले. अच्छा, का मारलं ते कारण सांगा. हा मारलं ते तुम्हाला माहित आहे, विद्यार्थी हा कट्याळ असतो, बरोबर ना, नाट्यगिरी करतो, नाट्यपणा करतो. लक्षात आलं? आणि मुलं त्यावेळी कशी होती, मजबूत होती. लक्षात आलं? मुलंच नाही, मी माझ्यापेक्षा मोठी होती मुलं, शरीराने, शरीर यष्टीने ना माझ्यापेक्षा सुद्धा मोठी होती. आलं लक्षात? आणि मग त्या जोशामध्ये मी गोपीला मारलं, गोपीला पायावर मारलं, म्हणजे बाकी कुठे मारलं, पायावर मारलं. आणि मग पायावर वळ आले, बरोबर आहे. गोपीचंद गेला, आम्ही गोपीच मारायचं त्याला, गोपी तेव्हा आजोबा आले वगैरे. नंतर कधीच कुठेही कोणी कुठल्या पालकाने किंवा विद्यार्थ्याने किती मारलं काय, म्हणजे असं नाही की त्यावेळी मारलं मग आता सरांगुरुजी काय मारणार नाही, परत सुरूच होता, बरोबर ना. म्हणजे असं नाही की बाबा, त्यामुळे लक्षात घ्या, हा कसला शेवट नाही, हा ही प्रेमाची शिक्षा. लक्षात घ्या, तरी तुम्हाला जरी आईने आता बघा, घरात सुना असतात, सासू असते, सासू बोलते, पण ती परत त्या सुनेला आपल्या जवळ घेते, बरोबर ना, सांगते असं नाही, तसं आहे ते. लक्षात घ्या, म्हणजे तसं नाही. गोपी नंतर सगळे मला भेटले आणि भेटल्याला किती आम्ही चांगलं, म्हणजे तो फुटबॉल आहे. लक्षात घ्या, फुटबॉल आहे, फुटबॉल. मग आम्ही इतकं खरोखर खूप, म्हणजे असं नाही, म्हणजे सांगण्याचं नाही, खूप. आता आला म्हणून गोविंदने सांगितलं म्हणून स्वप्नीलला असं नाही. आता स्वप्नीलची आठवण काढली माझ्या भाचा, मग स्वप्नीलने नाट्यगिरी केली म्हणून मी त्याला इतकं मारलं स्वप्नीलला की विचारा, मी तुम्ही कल्पना करू शकत नाही. माझ्या भाच्याला मी इतकं मारलं ना, खूप मारलं. याने बघितलं, हा खूप घाबरायचा. लक्षात आलं? खूप मारलं मी भाच्याला, माझ्या इथे शाळेत होता. लक्षात आलं? खूप म्हणजे खूप, इतकं म्हणजे कोण मारलं का, खूप मारलं. म्हणजे असं नाही, हा बहिणीचा मुलगा, मोठ्या मुलगा बहिणीचा. लक्षात? आता तो ग्रामसेवक आहे. लक्षात आलं? सोनतोडीला आहे. हा, आता आठवण काही मग नंबर दिला त्याला. लक्षात
तो म्हणत होता की स्वप्नीलला तुम्ही बोलवायला पाहिजे होतं, पण विषयांतर होतो की सुधीर त्याचा भाऊ छोटा तो आजारी असल्यामुळे ऑपरेशन गोव्याला होतो, लक्षात आलं, म्हणून तो तिकडे आहे, लक्षात आलं. इथे मोबाईल आता नेटवर्क नाही तर लगेच मी तुम्हाला फोन लावून दिला असतं. त्यामुळे तो त्याला मी सांगितलं नाही आणि मी घरी ताईला असं सांगितलं. मी खरं सांगतो तुम्हाला, अमित कसं ताई आपल्या धंद्यात आहे, व्यवसायात, बरोबर ना, मग ते आपल्या धंद्यात असते. एक दिवस जातो पर्यंत आता मी कसा दुसऱ्याच्या गाडीने आलो, एसटीने आलो, आता मला गणेश सोडणार आहे, लक्षात आलं. असं नाही, असं असं म्हणजे सांगण्याच्या गोष्टी असं नाही, ह्या सगळ्या गोष्टी नसतात. पण आता स्वप्नीलची आठवण काढली म्हणून मी सांगतो तुम्हाला, खूप म्हणजे इतकं बाई काठीने असं आता पायाने सुद्धा त्याला मारलं, लक्षात आलं. म्हणजे मला राग इतका, म्हणजे राग असायलाच पाहिजे, पण तो राग तुम्ही आता रागाचा आला म्हणून सांगतो, हे जे षडविकार आहेत ना ते तुम्ही जपून वापरा. राग आहे, हा राग एखादा जर आला, जास्त आला तर तो राग खूप काही करून जातो. तसं होता कामा नये. रागाबरोबर लोभ सुद्धा पाहिजे, प्रेम सुद्धा पाहिजे, भावना सुद्धा पाहिजे, लक्षात आलं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही या सगळ्यांना आपल्या, हे सगळे आपल्या बरोबर आहे, आपले मित्र आहेत. एक माझी विनंती आहे तुम्हाला, तुमचेच विद्यार्थी आज बहुतांशी यशस्वीच्या मार्गावर गेले, पण आज इथे ह्या क्षणी तुमचे विद्यार्थी 2 असे आहेत म्हणजे खरोखर प्रामाणिक होते. सर, मी चेष्टा त्यांची करत नाहीये, जर तुम्ही नोट करा, किंवा मला त्याला हे करायचं नाहीये, कुठे इग्नोर करायचं नाहीये, पण आज ते तुमच्या प्रत्यक्ष आहेत, त्याला तुम्ही 2 शब्द पुढील जीवनासाठी मार्गदर्शन करावे. त्यांची मी नावं घेतो. आपला विनोद हाडी, आपण तुमचाच विद्यार्थी आहे आणि म्हटल्या मला वाटतं आता चांगला मार्गावर आहे सध्या, पण हे असे 2-3 विद्यार्थी आहेत तुमच्या इथे प्रत्यक्ष बसले, त्याला तुम्ही 2 शब्द तुमच्या मार्फत विद्यार्थी या शिक्षकाला त्याने सांगा. बरोबर आहे, लक्षात घ्या. प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळी भूतकाळ असतो त्या भूतकाळाला आपण मागे लोटायचं असतं आणि वर्तमान काळात जगायचं असं. भविष्य काळ माझा काय होईल, माझ्याकडे 4 पैसे आहेत, मग मी त्या माझ्या 4 पैशांची जोडणी करून ठेवू की ते उधळून जाऊ, लक्षात घ्या. आज माझ्या जीवनामध्ये बरोबर, आज मला पगार होता, मला लाखाच्या पुढे पगार होता, 1,20,000 25,000, पण मी ते माझ्या मुलांसाठी ठेवू की मी मजा करू. तर प्रत्येकाचं आहे, प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी हे सगळं करून ठेवायचं. आपणच जर कसं तरी वागलो, आपल्या जर वागण्यात जर चुका झाल्या तर त्या चुका बघा, शिक्षणातली चूक, जर शिक्षक शिकवताना जर चुकीचं त्याने मार्गदर्शन केलं किंवा चुकीच्या काही घटना झाल्या तर ते आयुष्यात आपल्याला भोगाव्या लागतात. तशी ते आयुष्यभर जीवनात पूर्ण. पण ड्रायव्हर असतो ना, ड्रायव्हर, त्या ड्रायव्हरची जर चूक झाली त्याने ऍक्सिडेंट केलं तर लगेच तात्काळ होतं, ते लगेच दिसतं. पण शिक्षणातलं मात्र दिसत नाही, कारण ही शिक्षण ही अशीच क्रिया आहे की ती सतत चालत राहणारी आहे. आणि म्हणून आपण लक्षात घ्या, मी कितीतरी आता बोपटेचं तुम्हाला सांगतो, बोपटे गुरुजींचं उदाहरण सांगतो. बोपटे गुरुजी शिक्षक झालेच नसते, राहिलेच नसते, त्यांना जबरदस्ती मी आणि आमच्या ताईनी, माझ्या बहिणीने त्याला ठेवलेलं इथे, लक्षात आलं. नाहीतर बोपटे गुरुजी शिक्षक म्हणून इथे या शिक्षण विभागात राहिले नसते, लक्षात आलं. कारण ते सुद्धा त्यांचं सुद्धा व्यसन होतं, लक्षात आलं. त्यांना राहायलाच होत नव्हतं इथे, लक्षात आलं का. हा खरी गोष्ट आहे, लक्षात आलं. अकोल्याचे मी जाऊन किती 2-3 वेळा जाऊन आलो. माणूस व्यक्ती नाही खरोखर चांगले, प्रश्नच नाही. आणि नंतर त्यांचं इतकं बदल त्यांच्यामध्ये झाला, त्याची भाषा कळायची नाही, भाषा काय बरोबर. असं असतं, कसं असतं माहित आहे, जसं तुम्ही कोसावर जाल तशी भाषा बदलत जाते, लक्षात आलं. पण प्रत्येक लक्षात, आता तुम्ही इथे जर पलीकडे गेला तर पलीकडे मंचाच्या पलीकडे भाषा बघा ना, कसं आहे. म्हणजे जसं जसं तुम्ही पुढे जाल तशी तुमची भाषा बदलत जाते. मला सांगायचं एवढंच आहे की तुम्ही आपल्या मुलांसाठी तुम्ही जगवा, लक्षात आलं. त्याशिवाय तुम्ही हा आलं लक्षात ना. तेव्हा मी आता सर सांगितलं, तर आपलं जीवन जर प्रफुल्लित करायचं असेल, उजळायचं असेल, तर आपल्या ज्या काही सवयी आहेत त्या सवयींना आपण मुरड घालायला पाहिजे. कोण नाही व्यसन करत मला सांगा.
व्यसन कोण करत नाही? आज हा ऐरणीवरचा प्रश्न आहे. कोण व्यसन करत नाही? करत नाही का? चांगले सुशिक्षित माणसं व्यसन करतात, पण त्याला लिमिट आहे, प्रमाण आहे. कधी करायचं, किती करायचं, लक्षात आलं? आता मला स्वामी आजारी आता पडलो ना, तर मला काय सांगितलं माहिती आहे तुम्हाला? काय सांगितलं असेल? तुम्ही काजूची दारू आहे ना, काजूची दारू विचारा, लक्षात घ्या. म्हणजे आता विषयाला पण सांगतो तुम्हाला. मी ते अंडस्वा लावायला बघत नव्हतो. बाईना विचारा, मी या हाताला पाठीला वगैरे माझी आतून बरगडी माझ्या हे झाले पडलं. बाहेर रक्तस्राव काय झाला नाही, पण आत जे रक्तस्राव झाला ना, तो आतला रक्तस्राव 8 दिवस जात होता. आतला फुफ्फुसाला पूर्ण घेरलेलं होतं आणि तो मी पूर्ण 8 दिवस डॉक्टर काढत होते. लक्षात आलं? 8 दिवस. आणि 8 दिवस मला त्यांनी सांगितलं होतं 8 दिवस मॅडम, मी त्यांना सांगितलं, मॅडम सुद्धा तयार नव्हते कुठे जायला इथे. आणि मी शेवट सुद्धा सांगितलं त्या ह्यांना सर डॉक्टरना की मी तुमच्याकडून कुठेही जाणार नाही, राहण्याच्या हॉस्पिटलमध्ये मला नेतो. आणि तिथे त्याच्याकडे सोयी नव्हती, म्हणजे 2-3 वेळा जास्त जरा माझं झालं. त्यावेळी ते म्हणाले नाही सर, नको, तुम्हाला आता आपण राहण्याकडे नेऊया, राहण्याच्या हॉस्पिटलमध्ये. तिथे जाईल. मी म्हटलं एक इथून जाणार नाही, हलणार नाही. माझं काय ते इथेच होऊ दे, काही होऊ दे, बरोबर दे, वाईट काय होऊ दे, काही होऊ दे, मला काय काय व्हायचंय माझं ते इथेच होऊ दे. आणि मी त्यांना ठामपणे सांगितलं. आणि ज्यावेळी नंतर मी हे काढायला गेलो ना, त्यावेळी ते म्हणाले सर तुम्ही आता घाबरताय, तर तुम्ही आता घाबरताय. तुम्ही त्या दिवशी ते दिवस आठवा जरा, 15 दिवस तुम्ही इतके धीट होता की आम्हाला भीती वाटत होती, सगळे रडत होते आणि तुम्ही मात्र चांगले होता. आणि आता हे काढताना, स्क्रू काढताना मग तसे वेदनाच मला होत होते, मला भीती वाटत होती. तर मी एवढंच सांगेन की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला यशस्वी असेल, जर व्हायचं असेल, आपल्या जीवनाचा आपणच शिल्पकार आहोत, लक्षात ठेवा. तर मी असं सांगेन की ती शिक्षकांना मी सांगतो, म्हणजे असे 2-3 शिक्षकांना मी व्यसनापासून मुक्त केलेलं आहे. लक्षात, ते आपल्या गावी गेले, बुट्टे सर कसे गावी गेले, तसे साताऱ्याचे RR पाटील सुद्धा, रमेश रामचंद्र पाटील हे सुद्धा गावाला गेले, आमच्या तांबर्डीच्या शाळेत होते. लक्षात आलं? ते सुद्धा खूप व्यसन, म्हणजे यांचं व्यसन असं मोठं नाही, पण त्यांचं व्यसन हे कायम न जाणार. लक्षात आलं? पण मी एवढंच सांगेन, मुलांना असं सांगेन, आपली जी सवय आहे, काय कधी काय होतात म्हणजे सवयी या घातकी ठरतात, घातकी. आपणाला त्या प्रगतीच्या दिशेने नेत नाही, तर त्या वाईट मार्गाकडे, वाम मार्गाकडे वळवत असतात. मग तुम्हाला एवढंच सांगेन, आता राजेंद्र सांगितलं म्हणून सांगतो तुम्हाला की असू दे, तुमची पटकन ती जाणार नाही सवय आहे, तर आपण ती हळूहळू कमी करू. तुम्हाला जर मुलं असतील तर त्या मुलांसाठी आपण आहोत. आपल्या मुलांचं भवितव्य हे आपल्याच हातात आहे. लक्षात आलं? ज्या पालकाने, ज्या आई वडिलांनी, ज्या आईने तुम्हाला जन्म दिला, बाबाने तुम्हाला हाताला धरून तुम्हाला संस्कार दिले, त्यांचं तुम्ही काहीतरी ठेवा. आणि आपल्या मुलांना त्याने जसं तुम्हाला जसं केलं मोठं, तसं तुमच्या मुलांना मोठं करा. जे काय पैसे तुमच्याकडे पुंजी आहे ती ठेवा, लक्षात ठेवा. तुमची जी जमीन आहे ती ठेवा, लक्षात आलं? तुमची जी भाषा आहे ती मातृभाषा ठेवा तुमच्याकडे, लक्षात आलं? कितीही काय असलं तरी तुम्ही आपल्या मातृभूमीला, मातृभाषेला विसरू नका, एवढंच मी सांगेन. आणि सरांनी सांगितलं, पुन्हा तुम्हाला सगळ्यांना प्रेरणा देतो की तुम्ही असंच वागा की ज्या वागण्याने तुमचा गौरव होईल. लक्षात आलं? काही वेळा गौरव होत नाही असं सरांनी म्हटलं, कधी खरं आहे, कधी होत नाही. पण मी आणखी परत सांगितलं तुम्हाला, वेट अँड वॉच. कधी असं येईल ना भरभरून, नाही असं असतं, सुखाच्या मागे दुःख आहेच, लक्षात ठेवा. आशेच्या मागे निराशा आहेच, लक्षात आलं? हे ठरलेलंच आहे, लक्षात ठेवा. तुमची जर संपत्ती तुमच्याकडे येत असेल ना, तर संपत्तीच्या मागे तुमच्या ठरलेला आहे, तुम्हाला खड्डा आहेच आहे, लक्षात आलं? तर असं तुम्ही समजू नका सगळे आपले दिवस सुखाचे येतील, सगळे आपले दुःखाचे आहेत. नाही, सुखाच्या मागे दुःख आहे, दुःखाच्या पुढे सुख आहे, लक्षात आलं? तर तुम्ही
ही वाट सुखात असताना आयुष्याची आपण चांगले राहा, सातत्य ठेवा, निष्ठा ठेवा, आपल्या स्वतःवर निष्ठा ठेवा, आपल्या आईवर निष्ठा ठेवा आणि आपलं कार्य करत राहा. या ठिकाणी तुम्ही माझा यथोचित सत्कार केलात त्याबद्दल मी सर्वांना ऋण हे फेडले जात नाहीत, लक्षात ठेवा. कितीही केलात तरी समजलं ना. जसं त्या शेतकऱ्याने त्या बैलाचे ऋण जरी कातडं जरी कापून दिलं तरी तुझ्या कातड्यात जरी जोड घातले तरी फिटणार नाही, कारण तू ज्याप्रमाणे माझ्या शेतात राबलायस आणि मला या शेतामध्ये शेतकरी म्हणून माझी जी तू या जगतामध्ये नाव उमेद केलेलं आहे, लक्षात घे. तो बैल किती महत्वाचा आहे लक्षात घ्या, लक्षात आलं. आणि म्हणून सांगतो तुम्ही असं म्हणू नका की तुम्हाला सुख हे प्राप्त होणारच. आई देवी चौंडेश्वरीच्या आशीर्वादाने आपल्याला सर्वांना सुख, समृद्धी, आरोग्य चांगलं येवो आणि तुमच्या सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण हो अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण जवळजवळ 1 ते सव्वा तास अजूनही तुम्ही थांबले नसता. खरंच समोरच्यांचं थोडस तुम्ही चेहरे बघितल्यानंतर आता थांबलेल्या आम्ही आमच्या त्या चेहऱ्यावरून तुम्हाला वाटत होतं की आता थांबावं, परंतु तुमच्या शब्दातून येणारे प्रत्येक शब्द हे खरंच सर्व विद्यार्थ्यांना आणि सर्व तुमच्या छोट्या बाल कलाकारांना सुद्धा खरंच प्रेरणा देणारे असे होते. या ठिकाणी रायबाई मॅडम स्वतः उत्स्फूर्त इथे 2 मिनिटं आपलं मत व्यक्त करतायत. शाळेत आमच्या कधी समोर येऊन बोलत नाही, परंतु आज काय झालं कोणाला ठाऊक, काही स्पिरिट म्हणालं बहुतेक. ठीक आहे या. कदाचित मी आज बोलले नसते तर म्हणजे ही खंत राहून गेली असती. स्टेज करेज हा प्रकार नाहीये माझ्यामध्ये. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, आज त्यांचा सेवापूर्ती सोहळा साजरा केला जातोय असे आदरणीय सारंग गुरुजी आणि त्यांच्या पत्नी ह्यांना माझा प्रणाम. सारंग गुरुजी मला देवगड पंचायत समितीमध्ये भेट झाली मागच्या महिन्यामध्ये आणि सरांनी माझ्या तोंडून नाव निघालं पेंढरी. सरांनी विचारलं तुमची शाळा पेंढरी का? मी म्हटलं हो सर पेंढरी. तो दिवस आणि आजचा दिवस ह्या 2 दिवसांमध्ये सर खूप मोठा फरक आहे. आजचा जो तुमचा सेवापूर्ती सोहळा आहे त्यामध्ये भावनेचा ओलावा आहे सर, आणि असे सोहळे खूप कमी बघितलेले आहेत. मी जेव्हा माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकायला होते कदाचित त्यावेळेला माझे मराठीचे शिक्षक होते भगत सर, त्यांचा सेवापूर्ती सोहळा आणि म्हणजे मी माझं हे भाग्य समजते की असं सेवापूर्ती सोहळा मला परत बघायला भेटला. सकाळी सांगितल्याप्रमाणे सरांनी की शिक्षक कधी सेवानिवृत्त होत नसतो, तो विद्यार्थ्यांमध्ये जिवंत असतो. तर पेंढरीचे हे जे सगळे तुमचे माजी विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे बघून म्हणजे जाणवलं मला आणि मला अभिमान वाटतो की सरांची मूळ शाळा पेंढरी होती. सरांनी सरांच्या कामाची सुरुवात इथून केली आणि मी माझं भाग्य समजते की माझ्याही कामाची सुरुवात ह्याच गावातून झाली. प्रत्येक विद्यार्थ्याला जशी प्रेरणेची गरज असते तसे आमच्यासारखे जे शिक्षक आहेत त्यांना पण प्रेरणेची गरज असते. जसं सरांनी सांगितलं, कामावर निष्ठा ठेवा, कामामध्ये प्रामाणिकपणा ठेवा आणि तुमच्या मातृभूमीवर प्रेम करा. मातृभूमी आणि माझी मातृभूमी वेगळी आहे सर, पण कर्मभूमी ही माझी आहे. मातृभूमीवर जसं प्रेम करतो प्रत्येक व्यक्ती तसं कर्मभूमीवरही प्रेम करायला हवं. तुमच्या मार्गदर्शनातून हे जाणवलं आम्हाला की कर्मभूमीवर प्रेम करायला हवं आणि तोंडाने सांगण्यापेक्षा जेव्हा समोरच्या ज्या व्यक्ती बसलेल्या जसं मोरे मॅडमच्या म्हणजे डोळ्यातून अश्रू येत होते. मग असे विद्यार्थी जर तुमच्या हातून घडत असतील तर नक्कीच फुल ना फुलाची पाकळी. आमचाही हाच प्रयत्न राहील की आम्ही जोपर्यंत या गावामध्ये आहोत माध्यमिक आणि प्राथमिक शाळेचे शिक्षक तर आम्ही नक्कीच
गावासाठी भरपूर करण्याचा प्रयत्न करू. मला राणे सरांनी बोलण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद. सरपंच सन्माननीय दिनेश उपस्थित व्यासपीठ सर्व ग्रामस्थ आणि एक दोन तास होऊन गेले. विद्यार्थी मित्र, मी आता बोलणार नव्हतो तरी सुद्धा म्हणजे सर म्हणले की बोला म्हणून. आम्ही त्या टायमाला जी मजा म्हणजे विद्यार्थी त्या टायमाचे वर्ग भरून वाहत होते, म्हणजे आम्ही पडवीत बसायचो एवढे विद्यार्थी होते. आणि खरोखरच चांगलं वातावरण किंवा सारे गुरुजी सांगतात की मारते वेळी कुठलाही पालक येत नव्हतं. आता अशी अवस्था झाली आहे की शिक्षकांना म्हणजे धमकी म्हणजे विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी आवाज जरा जरी चढ झाला तरी सुद्धा पालक त्यांचे शाळेत येऊ शकतात आणि सरांना विचारू शकतात की बाबा हे का केलं म्हणून. त्यावेळीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती. तारक गुरुजी आम्हाला कुठे जरी भेटले तरी आम्ही स्वतः गाडी थांबवून आणि सर पेंढरीची चौकशी केल्याशिवाय कोणी जरी भेटले तरी पेंढरीची चौकशी केल्याशिवाय सर म्हणजे थांबत नाही. मी म्हणजे आमची जी हायस्कूलची पहिली बॅच अधिक सारा गुरुजीचे पण पहिलेच आम्ही विद्यार्थी, खरोखर की आम्ही काठी आणून देणारे विद्यार्थी की दासवंत होते त्याचे तोडून काठी आणून द्यायची आणि तेच काठी आमच्यात कधी बसणार याची म्हणजे कसं होतं की आम्ही हाणून द्यायचे पण आमच्यात ती बसणार होती. चव्हाण गुरुजी पण होते असे जोडायचे नाही गणितासाठी, एवढे जोडायचे. पण आताची खरोखरच ती परिस्थिती राहिली नाही. विद्यार्थ्यांनी आपण स्वतःहून मन लावून अभ्यास करावा आणि गुरुजी जे आपले असतात कुठले पण शाळेचे शिक्षक म्हणा किंवा इतर आपल्याला जे चांगल्याची गोष्ट सांगतात त्या ते गुरुजन असतात आणि त्या गुरुजनावरती प्रेम करायचा. एवढेच सांगतो की खरोखर आतापर्यंत 95-96 ला मी 10वी शाळा सोडली. त्यानंतर शाळेच्या संदर्भातच मी जास्तीत जास्त शाळेचं जे आमच्याकडे राहिलेलं कमी पण ते शाळेत राहताना याच्यासाठी अगदी जास्तीत जास्त प्रयत्न केला की शिक्षक कमी ठेवले नाही, शिक्षकांना मदत केली की त्या शाळेत शिक्षकांना अडचणी येतात त्या मदत केली आमच्या परीने. म्हणजे आम्ही मोठे असं नाही पण जास्तीत जास्त मदत शाळेसाठी केली की तिथलाच पिढी घडत असते. आणि त्या शिक्षकाला ग्रामस्थांची मदत हवी असेल तर ते शिक्षक अजूनही की खुल्या मनाने चांगले ते विद्यार्थ्यांना घडवू शकतात. तारक गुरुजी इथे आले ना खरोखरच आम्हाला एवढा आनंद झाला की कायम देवगडात भेटतच असतात. भेटल्यानंतर म्हणजे थांबून आम्ही बोलतोच पण एवढा आनंद म्हणजे आरेकरांनी बोलले की कार्यक्रम आहे असा. मी मुंबईत होतो तरी पण म्हणजे मी येणार म्हटलं 14 तारीखला आणि त्या कार्यक्रमाला येणार होतो आणि ते मुळं आणि मी दोघांनी आलो. बाकीच्यांना मेसेज टाकला पण त्यांना काय जण मेसेज वाचला असेल त्या गडबडीत अजून विद्यार्थी राहिले आणि जे आले विद्यार्थी त्यांनी खरोखर आपली मनोगत व्यक्त केली. थोडक्यातच म्हणजे वेळ नाही आता. पुढील आयुष्यात सारंग गुरुजींना चांगले अगदी यशस्वी होऊन आरोग्य चांगले लाभो हेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शेवटचा या ठिकाणी मनोगत आता व्यक्त करतील माननीय सरपंच मंगेशजी आरेकर. आदरणीय
व्यासपीठ आणि मला 3 महिन्यासाठी लाभलेले, फक्त 3 महिन्यासाठी, मी सुद्धा त्यांचा विद्यार्थी आहे. ते बोलून गेले की माझ्यापेक्षा मोठे विद्यार्थी दिसायचे विद्यार्थी दिसायचे, त्यातला मी एक. तर गुरुजी, वंदनीय गुरुजी, आज आपल्या मी लिहून चाललाय, कारण आपल्या गुरूंसमोर काहीतरी वाक्य इकडे तिकडे होता कामा नये. मी लिहूनच आणलंय, ते वाचून दाखवणार आहे फक्त. वंदनीय गुरुजी, आज आपल्या सेवानिवृत्तीच्या अवसरावरती मी माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यातून आपल्याला आदरपूर्वक नमस्कार करतो. आपले मार्गदर्शन, शिक्षण आणि संस्कारांनी माझ्या जीवनाला एक नवीन दिशा दिली. गुरुजी, आपण मला फक्त 3 महिन्यासाठी ज्ञानदाते होता आणि नंतर मला तुम्ही माझ्या सख्या मोठ्या भावाप्रमाणे होता आणि आतापर्यंत ते नातं टिकून आहे आणि यापुढेही तसंच राहील. गुरुजी, आपले शिक्षण केवळ ज्ञानदायी नव्हते, तर जीवनाच्या प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकणारे होते. आपल्या शिक्षणाने व्यक्तिमत्वाचा विकास केला, माझ्या आत्मविश्वासाला उंची दिली आणि मला समाजातील एक उपयोगी नागरिक म्हणून बनविले. आपले व्यक्तिमत्व एक आदर्श शिक्षकाचे प्रतीक आहे. आपली कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि विद्यार्थ्याबद्दलची आपली समर्पणपणे भावना, हे सर्व आपल्या महान शिक्षकाचे द्योतक आहे. गुरुजी, आपले आभार मानणे माझ्यासाठी शक्य आहे, पण मी इतकेच म्हणेन की आपले ऋण मी कधीच विसरू शकणार नाही. आपण शिक्षण, संस्कार, हस्ताक्षर, चित्र, क्रीडास मध्ये म्हणावं तर क्रिकेट, व्हॉलीबॉल, ते नाटकातून भाग घेताना या सर्व क्षेत्रातील रंगमंच गाजवताना आम्ही बघितलेले शिक्षक माझ्या जीवनात सदैव राहतील आणि मला योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करतील. आपल्याला आणि आपल्या परिवाराला माझ्याकडून पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. शेवटचं पुष्प ते सर्वांच्या चेहऱ्यावर निश्चितच हास्य फुलवणारं असं शेवटचं पुष्प म्हणजे आभार प्रदर्शन. सरांच्या बाबतीत फक्त किस्सा जाता जाता सांगतो, कारण मी त्यांच्यासोबत 3 वर्ष सरांच्या सोबत होतो. बाकीचे सगळे आपण जे गुण सांगितलेले आहेत ते सत्यात अगदी त्यांच्या निश्चितच उतरतात. एकदा काय झालं, सर आम्ही 5 जण होतो, आमच्या बाई सुद्धा त्यावेळेला आम्ही एकत्रच होतो. सर होते आणि आणखी 2 शिक्षक होते. तर रामसंडे कट्ट्याच्या शाळेमध्ये मी पहिली सुरुवात त्या ठिकाणी गेल्यानंतर, वर्गात गेल्यानंतर सरांचा वर्ग पाहिला. खरंच म्हणजे जे तुम्ही आज सांगताय ना ते खरंच त्या ठिकाणी हे दिसत होतं. वर्गात गेल्यानंतर, त्यांच्या वर्गात गेल्यानंतर प्रत्येक कोणाचा सुद्धा त्यांनी उपयोग केलेला, म्हणजे प्रत्येक कोणामध्ये त्यांनी प्रत्येक शब्द बसवलेले होते, मग ते विरुद्धार्थी असतील, समानार्थी असतील. आणि पताकाचं डिझाईन, सुशोभीकरण एवढं सुंदर केलेलं होतं, भारावून गेलो. आणि सरांना सांगितलं की सर पुढच्या वर्षी तुम्ही 7वी घ्या, यावर्षी माझ्याजवळ 6वी द्या. का तर तो वर्ग मला मिळणार होता. आणि खरंच एवढं सुंदर हस्ताक्षर आणि सुंदर ती
सजावट पाहून मी भारावून गेलो. त्यानंतर ठरवलं की वर्गामध्ये शिक्षक काम करतच असतो, परंतु त्याचा वर्ग सुंदर असेल आणि त्याचं संपूर्ण जर तो परिसर सुंदर असेल तर निश्चितच विद्यार्थी सुद्धा सुंदर घडले जातील. म्हणून त्यापासून माझे सुद्धा वर्ग मी तशाच पद्धतीने सारंग गुरुजींचा आदर्श घेऊन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तसंच या ठिकाणी वागण्याचा प्रयत्न आपण करतोय. जाता जाता सरांना खूप खूप शुभेच्छा देईनच मी. तुम्ही बोलत असताना खरंच अगदी एखादी तिकडून सूचना आली की तुम्ही आणखी 10 मिनिटं वाढवत होता. म्हणजे इतके तुमच्याजवळ शब्द आणि त्यांच्याबद्दलची जी ओढ आहे, या मातीची ओढ आहे, ती तुमचीच गुरुजी दिसत होती. आणि मगाशी कोणीतरी म्हटलं की गुरुजी आणि त्याच्यापूर्वी मास्तर दहीपळी सर, होय ना. आता गुरुजीचं त्यांनी सांगितलं गुरुजी म्हणजे काय आणि मास्तर म्हणजे काय. तर आमचे वर्णे गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे मास्तर म्हणजे मायेचं वस्त्र पांघरलेलं असं ते मास्तर. म्हणजे मायेचं वस्त्र ज्याच्यावर पांघरलं जातं तो मास्तर. आणि म्हणून त्या मास्तराला त्या मायेचं वस्त्र देऊन आपण खरंच आमच्या गुरुजींचा आपण सन्मान सोहळा या ठिकाणी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आमचे बांदेकर सर, लाडगावकर सर यांना विनंती करतो की आभाराचं पुष्प त्यांनी या ठिकाणी. काही सूचना देखील आहेत म्हणून मी आभार प्रदर्शनाचं त्याच्याबरोबर घेतोय. आभार प्रदर्शनापूर्वी विद्यार्थ्यांना सूचना आहेत, लक्षात घ्या. हा कार्यक्रम संपल्यानंतर शाळा सुटणार आहे. सोमलेवाडीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना गाडीची व्यवस्था केलेली आहे उदयपुरम आहे ना, स्टॉपवरती ती थांबायचं, पिकअपमधून तुम्हाला सोडलं जाईल. पाटगावची जी मुलं आहेत त्यांनी माझ्या गाडीजवळ थांबा, तुम्हाला मी जाताना सोडणार आहे. बाकीची जी मुलं आहेत ती लोकल आहेत, त्याच्यामध्ये प्रश्न नाही. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आमच्या विनंतीला, माझी विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन सन्माननीय सारंग गुरुजी सपत्नीक या ठिकाणी आले. गावाच्या वतीने माझी विद्यार्थ्यांच्या वतीने जो सन्मान या ठिकाणी केला गेला, काही माझी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्यांचा सन्मान केला, तो त्यांनी स्वीकारला. त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. आपल्या या उपस्थितीबद्दल आपले मी आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सर्व सन्माननीय व्यक्ती, आता सगळ्यांची नावं घेत नाही कारण वेळ थोडासा जास्त होतोय, इथे गरम होतोय, आणि या सगळ्यांचं भान ठेवून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यक्ती, सर्व माझे विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक आणि शाळेचे विद्यार्थी, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि आजचा हा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.